अंजन गावातल्या शिवरायांच्या पुतळ्याचा वाद आता अखेर मिटलेला आहे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मध्यस्थी फळाला आली आहे। पुतळा स्थलांतराला मराठा समाजाने परवानगी दिली आहे। नवीन जागेमध्ये हा पुतळा बसवण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। तर सोलापूरच्या अंजनगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद अखेर आता मिटलेला आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही बाजूंचे प्रमुख प्रतिनिधी, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा केली आणि हा वाद सोडवलेला आहे। या चर्चेनंतर मराठा समाजाने धनगर देवस्थानच्या शेजारी उभारलेला हा पुतळा स्थलांतर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तर गोरेंनी नवीन जागेमध्ये हा पुतळा उभारणी आणि सुशोभीकरणासाठी तातडीने 1 कोटींचा निधी मंजूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। आज सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि माजी आमदार राजन पाटील तसंच मराठा समाजाचे प्रतिनिधी योग्य त्या जागेची पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेणार आहेत। जिल्हाधिकारी साहेब, जिल्ह्याचे एसपी साहेब आणि मी स्वतः यांच्याबरोबर जाणार आम्ही तिथं, आणि गावकऱ्यांच्या संमतीनं, मग ती शासनाची जागा असो, वेगवेगळ्या विभागाची जागा असो, जी जागा गावकऱ्यांना आणि एसपींना आणि कलेक्टर साहेबांना मान्य होईल, बरोबर ना, त्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे। आणि त्या पुतळा नुसता बसवायचा नाही तर त्याला सुशोभित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये मंजूर करण्याचं आश्वासन या सगळ्या मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। तर मनोज जरांगेंचा आज हा अंजनगाव खेलोबाचा दौरा रद्द झालेला आहे। पुतळ्याचा वाद आता मिटलाय, त्यामुळे जरांगेंचा दौरा रद्द झालाय। जरांगे अंजनगाव खेलोबाला जाणार नाहीत असं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। झी 24 तासशी काल बोलताना मनोज जरांगेंनी सांगितलेलं होतं की खेलोबातला हा वाद मिटवण्यासाठी तिकडनं मराठा समाजाच्या बांधवांनी आणि त्याचबरोबर गुरुजींनी बोलवलेलं आहे आणि त्यामुळे आज मी अंजनगावला जाणार असल्याचं काल त्यांनी म्हटलं। मात्र मनोज जरांगेंचा हा दौरा आता रद्द झालेला आहे, ते अंजनगाव खेलोबाला आता जाणार नाही। तर एकंदरीतच अंजनगावमधल्या सगळ्या वादासंदर्भात आणि तिथल्या आता सध्याच्या वातावरणासंदर्भात माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। प्रताप, गेले 3 दिवस आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर या घडामोडीमुळे एक प्रकारे राजकारण तापलेलं पाहायला मिळालं, एक तणावपूर्ण वातावरणामध्ये होता। आता मात्र परिस्थिती निवळल्यासारखं दिसतंय। काय नेमका हा तोडगा निघालाय? काय दोन्ही बाजू या तोडग्यावर समाधानी आहेत का? नक्कीच गेल्या 3 दिवसापासून अतिशय तणावपूर्ण अशा प्रकारची परिस्थिती या गावामध्ये होती। कारण आपण पाहिलं की ज्या पद्धतीने हा पुतळा रातोरात बसवला, त्याच्यानंतर आक्षेप नोंदवला गेला की खोलोबा देवस्थानची जागा आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे पुतळा बसवणं योग्य नाही, अशा प्रकारची भूमिका होती। आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील त्या ठिकाणी पोहोचले। त्यामुळे आपण पाहतो की परस्पर विरोधी भूमिका घेत यामध्ये गावात मोठ्या प्रमाणाचा तणाव निर्माण झाला। पण अखेर आपण पाहतो की काल रात्री पालकमंत्री गोरे यांच्या मध्यस्थीला यश आलं असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपण पाहतो की दोन्ही समाजाची लोक एकत्रित घेऊन त्या ठिकाणी तोडगा काढण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या तोडग्यानुसार गावातच शिवाजी महाराजांचा पुतळा बसेल, पण ती जागा खोलोबा देवस्थानची नसेल, अशा प्रकारचे एक तोडगा काढण्यात आलेला आहे। आणि त्याला अशा प्रकारचा पुतळा बसवण्यासाठी 1 कोटीचा निधी देखील जाहीर केलेला आहे। त्यामुळे मराठा समाजानं 2 पावलं मागे येत या ठिकाणी कुठंतरी शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक अशा प्रकारचा तोडगा काढलेला, अशा प्रकारची भूमिका घेत आता गावामध्ये हे पुतळा जो आहे तो उभारला जाणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की आज मनोज जरांगे देखील या ठिकाणी येणार होते, कारण तणाव निर्माण झाला होता आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर हा वाद मिटावा अशा प्रकारची भूमिका घेत ते या ठिकाणी दाखल होणार होते। पण रात्री उशिरा हा वाद मिटल्यामुळे मनोज जरांगे यांचा दौरा देखील रद्द झालेला आहे। आज प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा स्थानिक लोक असतील किंवा दोन्ही बाजूची लोक एकत्रित गावात पाहणी करतील आणि कुठे नेमका महाराजांचा पुतळा बसवायचा यावर निर्णय होईल आणि आज संध्याकाळपर्यंत कदाचित हा विषय पूर्णतः संपून जाईल। सध्या गावात कुठल्या प्रकारचं तणावाचं वातावरण नाहीये, हे एक जमेची बाजू आपल्याला म्हणावी लागेल। निश्चितच प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि या संदर्भात वेळोवेळी आणखी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।